फोन इन लोभ असावा. फोन इन लोबसावाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं आपला स्नेहांकित कैलास शिंदे या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन लोबसावा हा कार्यक्रम. हॅलो, नमस्कार. नमस्कार. फोन इन लोबासाव कार्यक्रम सुरू आहे आणि कैलाश फोन इन लोबासाव मध्ये आपली मला वाटतं बऱ्याच दिवसांनी गाठ पडतीये. हो हो मी अनेक वर्ष झाली म्हणजे जसा आपला पालखी सोहळा सुरू झालाय हो तसं हे हो प्रत्यक्ष वर्णन ऐकतोय बरोबर. आणि माझं कुतूहल हे असतं की आपल्या दोन्ही वाहिन्यांना कोण अनाउन्सर आहे आणि कोण काय काय म्हणजे ज्यावेळेस पालखी पुण्यामध्ये आली, आता आपला हा कार्यक्रम खरं तर वेगळ्या वारी रेडिओला जातो. बरोबर. हा, त्यामुळे पालखी शुक्रवारी ज्यावेळेस आपली पुण्यामध्ये आली म्हणजे दोन्ही पालख्या पुण्यामध्ये येत होत्या बरं. तेव्हा विविध भारतीच्या स्टुडिओतून हम्म. कधी नव्हे तो एक अनोखा आवाज, मी अनोखा एवढ्यासाठी मुद्दा म्हणतोय, कैलास शिंदे जे आता माझ्याशी बोलतायत श्रोत्यांसाठी म्हणून सांगूयात, हो ते विविध भारतीच्या प्रसारण कक्षातून आपल्या या मंडळींशी समन्वय साधत होते आणि त्यांच्याही भावना काल त्यानिमित्ताने दोन तरुण मुलं अतिशय फिके पडतात, तुमच्याच तोडीस तोड आणि तुमच्याच खांद्याला खांदा लावून ते दोघंही खूप उत्कृष्टपणे प्रत्यक्ष वर्णन करत होते. पण खरंच म्हणजे कमाल तुमच्या दोघांची, प्रसाद आणि कैलास, म्हणजे खरोखर त्या पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद मिळाला आणि त्याचा कैलास रूपी शिवा साक्षात्कार झाला असं जर मी म्हणालो. आणि ते वर्णन तुमच्यापर्यंत साक्षात संजय यानं पोहोचवलं. हो हो, साक्षात संजय, म्हणजे शेवटी महाभारतातही आपण आलोच. हो ना, बरोबर आहे ना. खरंच म्हणजे इतकं छान प्रत्येक वर्षाप्रमाणे आजही वाटलं. धन्यवाद संदीप या सर्व अशा कॉम्प्लिमेंटसाठी, आभारी आहोत. धन्यवाद. भेटूया असंच केव्हा. हो चालेल. हॅलो, सर नमस्कार, धनंजय वाघ बोलतोय. बोला वाघ. फोन इन लोबसावामध्ये स्वागत मनापासून. धन्यवाद. बघा सर, आपले कार्यक्रम फार सुंदर, जबरदस्त, ज्ञान, माहिती, मनोरंजन खूपच छान. आम्ही सर्वांची लाडकी आकाशवाणी म्हणजे पुणे आकाशवाणी सर. हो हो. आणि त्याच्यामध्ये आमचे सर्वांचे लाडके कैलास सर असू द्या, संजय सर असू द्या, कुलकर्णी सर असू द्या, गौरीताई असू द्या, फार सुंदर कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचला, त्याबद्दल सर्वच अभिनंदन. बर बर, धन्यवाद. आणि बघा सर, आपला आता एक 18 तारखेला लोकसंगीत, त्याच्यामध्ये आपले सर्वांचे लाडके दादा भाऊ यशवंत कांबळे यांचं लोकसंगीत झालं बघा साहेब. अरे ऐकलं तुम्ही? हा ऐकलं. हो, ऐकलं. बरोबर. अच्छा. आणि आपले कार्यक्रम म्हणजे बघा सर, सर्व संध्याकाळी 8:15 वाजता एक कलाकार, हो ते पण खूप छान असतो. मी तर जाऊ आवर्जून ऐकतो बघा सर. बातमीपत्र झाल्यानंतर एक कलाकार फार सुंदर असतं. अच्छा. आणि सर्वात आवडता माझा कार्यक्रम म्हणजे पुणे आकाशवाणीवर होणारा म्हणजे दिनविशेष बघा सर. बर. अच्छा. हो, आणि स्थानिक निवेदन असतात, दिनविशेष असतात. त्याच्यामध्ये बातमीपत्र तर जीवापाड आहे बघा सर. माझं बातमीपत्र ऐकल्याशिवाय मी हालतच नाही. बर. अरे वा. हो, संध्याकाळच्या 7:10 असू द्या, सकाळी 7 असू द्या. आणि बघा सर, आपल्या पुणे आकाशवाणी केंद्रावरून सुविचार दोनदा सांगितलं जातं बघा सर. आजचा विचार दोनदा सांगितले जातात. हो हो, बरोबर ना. धन्यवाद धनंजय वाघ या सर्व प्रतिक्रियांसाठी. पायवारी पंडितजी. बरोबर. हा, त्यात तुमचा विचार होता. हो हो. हा, तुमची सगळी टीम म्हणजे आता पंडितच्या दिशेने चालले. हा, प्रसाद कुलकर्णी काल. हो. काल बरोबर. हा, काय नाही बघा, अशी पंडितला वारी पोच करा आणि तुम्ही आमच्या मंगळाला भेट द्या असं आम्हाला म्हणायचं आहे. अच्छा.
हा तशी आपली ते काय तशी आपली ध्वनी भेट जी आहे ते अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून होतच असते विलासरावजी. प्रत्यक्ष न भेटताही आपण तसंही भेटत असतो आपल्या या ध्वनी भेटीच्या माध्यमातून. बरोबर आहे होय, भेटतोय आपण काय शिवसा तुमची भेट होते आम्हाला महिन्याच्या आमचं काय. हा आणि परवा भुजबळ साहेबांनी कार्यक्रम सारे केला बघा 11:30 वाजता. हो कोणते श्रीराम गोडबोले बर हा यांचे विशेष काय गीत ग्रंथामध्ये काय आम्ही ऐकलं आम्ही. बर संजय भुजबळ साहेबांना आणि शिंदे साहेबांना तोड नाही बघा आकाशवाणीमध्ये. बोला धन्यवाद. हा पुन्हा तुम्हाला पंडितच्या वारी आणि पांडुरंगा चरणी आमचं नतमस्तक ठेवून तुम्हाला साष्टांग नमस्कार आम्ही करून कार्यक्रम आता आमचं भाषण संपवत आहोत. चला धन्यवाद या अभिप्रायासाठी. हो धन्यवाद. हो खरं वाटत नाही ना. इकडे ऐक. सांगतायत प्राध्यापक आणि संगीत समीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे. आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी. लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी.आर. व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं. अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशकं म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू? हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता. हॅलो हॅलो बसावा. कार्यक्रम फोन इन लो बसावा. नमस्कार. आपण कैलास शिंदे बोलताय ना? बोलतोय. कोण बोलताय? मी राधिका बुधनेर बोलतेय. राधिकाजी स्वागत कार्यक्रमामध्ये. बोला ना. हो, आपला आवाज ना सगळ्या निवेदिकांच्या वेगळ्याच्यामुळे आम्हाला लक्षात राहतो आणि खूप छान वाटतो. बर धन्यवाद. आपलं हे कुठेशी मानकरी त्याच्यात सुलोचनाबद्दल माहिती आणि तुमचा मोबाईल थोडस रेंज मध्ये राहून बोलण्याचा प्रयत्न करा, कारण नेटवर्क थोडस गेल्यासारखं. तो 16वा लो बसवायला फोन केला होता. हो. आणि तो कार्यक्रम मी युट्यूबला ऐकला. त्याच्यात त्याला पण माया कुलकर्णींनी मला प्रतिक्रिया दिल्या होत्या. अरे वा. त्यांचं हे थँक्यू म्हणायचं त्यांना त्याच्याबद्दल. याच्या मार्फत त्यांना थँक्यू म्हणते. ओके धन्यवाद. चला तुमच्या माध्यमातून तुमचा धन्यवाद, तुमचे थँक्स जे आहे ते आम्ही माया कुलकर्णी पर्यंत पोहोचवतो. आणि यासाठी आम्ही दोघींनाही थँक्स म्हणतो, कारण अभिप्राय कळवलेत कार्यक्रमासाठीचे. आणि आता माझं ना थोडस विस्मरण होतं वारीचा. पंढरीचा पाऊले चालती पंढरीची वाट. सविता जेरेंनी तो कार्यक्रम सादर केला. बरोबर. तोही म्हणजे आता सगळं भक्तिमय वातावरण आहे आता पुण्यामध्ये. बरोबर. आणि त्या रेडिओच्या कार्यक्रमामुळे अजून छान वातावरण, वातावरण निर्मिती खूप छान करतात. आणि विविध भारतीवर गौरी लागून 7 संवाद मध्ये मला वाटतं अजित कुलकर्णी यांची मुलाखत घेतली होती. बरोबर आहे. ते सुद्धा त्यांनी खूप छान सांगितलं. अण्णाची नासाडी होते, म्हणजे वारकऱ्यांना लोक देतात, भक्तिभावाने देतात. बरोबर आहे. पण ते अण्णाची नासाडी होते.
म्हणजे ते विचार मला त्यांचे पटले. हा आणि काय होतं माझं ना गडबड होती आणि पटकन काय सांगता येत नाही काय मला. नाही छान बोलताय तुम्ही, काय हरकत नाही, बोलत राहा. आणि हा वीज म्हणाली धरतीला ते नाटकाचा तो भाग हो तोही अंश. छान होता. मागे पण एक झालं मी तो 2 वेळा ऐकला. विविध भारतीवर पण ऐकला आणि पुणे स्टेशनवर पण ऐकला. अच्छा पुण्यावर पण ऐकला. हा दोन्हीकडे मला तो फार आवडतं ते. अच्छा हा हा हा, मला असं गौरी लागून हो. त्याच्यात काम केलेलं हो आहे. बरोबर हा. हम्म. आणि आपल्याशी माझे पण बोलणं झालं होतं आणि हा 5 मेला मी हे गाणं सांगितलं होतं. सोमवार होता आपली आवडला. बरं पण मला ना ते गाणं आमच्या घरी जरा लग्नाला जायची गडबड होती त्यामुळे ते मी सोमवारी विसरून गेले ते लावायचं. हा आणि मंगळवारी लग्न होतं त्यामुळे मग ते ऐकता आलं नाही मला अरे गाणं. दोन्ही दिवस नाही वसंतराव ऐकायला मिळालं. देशपांड्यांचं, बर सावधान होई वेड्या. अच्छा आणि पण ते कुठे ऐकता येईल मला ते गाणं? कधी युट्यूबला कुठे ऐकता येईल का ऐकता आता आपली आवडचं? ऐकता येईल. आपली आवड आपण काय तो जे गाण्यांचे कार्यक्रम असतात ते आपण यूट्यूबला वगैरे टाकत नाही. पण अन्य जे कार्यक्रम आहेत आपल्या नाटिका किंवा जे मुलाखती आहेत किंवा काही भाषणं आहेत तर नाटकं आहेत तर असे कार्यक्रम जे आहेत आपण यूट्यूबला टाकत असतो. तोच ते ऐकता आलं नाही. मग आता पुन्हा तोच नाही ना प्रसारित होत गाणं ते? हा पुन्हा नाही, तो आपण एकदा विविध भारतीला लावतो, नंतर एकदा प्रायमरी चॅनलला लावतो. पण एकदा ते प्रसारित झाल्यानंतर हा विशेषतः गाण्यांचे जे असतात तसे आपली आवड किंवा हॅलो दिलो में बसे गीत सारखे कार्यक्रम ते आपण पुन्हा रिपीट करत नाही, पुन्हा प्रसारित करत नाही. ते गाणं माझं नेमकं ऐकायचं राहिलं. अच्छा नेमकं गडबडीत ते विसरून गेले. सोमवारी मी लावायचं आपल्यावर 5 मेला आणि 6 मेला लग्न होतं त्यामुळे मग राहिलं ते ऐकायचं. पुन्हा केव्हा तरी 1-2 महिन्यांनी पुन्हा ज्यावेळेस फोन लागेल तर तेव्हा पुन्हा वाटल्यास मग त्याच्यामध्ये पुन्हा तीच पसंती कळवा तुम्ही. ऐकता येईल तुम्हाला. 2 महिन्यांनी फोन केला. हो. आणि बाकीचे आता सगळे आहेतच कार्यक्रम चालू. सगळे तुमचे चांगले असतात कार्यक्रम. आणि मला खास ते त्यांच्यासाठी मी फोन केला. ओके त्यांच्यासाठी खास फोन केला ते सांगण्यासाठी. बर चालेल, धन्यवाद. आणि नाट्यसंगीत आम्हाला आवडतं ना ते खूप. आता 9:30 ते 10 म्हणजे मनस्वस्थ आम्ही ऐकतो, आनंद घेतो त्या नाट्यसंगीतांचा. अरे वा, क्या बात आहे. अच्छा. या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानीच केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983च्या कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एकदिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीत असं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936च्या दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्देशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तल्यार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी.के. रुत्नागर, अनंत सेटलवाड, किशोर भीमरानी, सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं. हॅलो. हा बोला. फोन इन लो बसावा. कार्यक्रम फोन इन लो बसावा. नमस्कार, कोण बोलताय? धनंजय पवार बोलताय मी. पहिल्यांदाच केला आपल्या कार्यक्रमात फोन, कधीच नाही अजूनपर्यंत लागला. वा वा वा, मग स्वागत आमच्या बऱ्याच दिवसानंतर आणि पहिला फोन करणाऱ्या धनंजय पवार यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. बोला. निगडीतून बोलतोय मी. ऐकत असतो आपले सर्व कार्यक्रम वगैरे, मला आवडतात. अच्छा. हो बोला. आपले आवड वगैरे सर्व कार्यक्रम ऐकत असतो. बर. फक्त माझी एक सूचना पण होती, पण आता काय माहिती. बर, सांगा ना, सूचना सांगा. हे जे तुम्ही
नाटकांचे जे प्रसारित करतात बरं, नभोनाट्य जी प्रसारित केली जातात. नवनाट्य, हं. तर ते जसे आपल्या आवड वगैरे इकडे होत असते तसे ते नाटकांचं इकडे प्रसारण जर झालं दुपारी वगैरे वेळ देता आला तर जरा बरं अच्छा. होईल. कारण हां. कारण माझ्याकडे रेडिओ जरा तो वेगळा प्रकारचा आहे ना कारवाचा, आपलं येत नाही पुणे वगैरे, मग ते आता आपल्या आवड ऐकायला मिळते मला मंगळवारी. हां. त्याच्यावरती FM पण त्याच्यावरती MW पण आहे ना त्याच्यामध्ये? नाही याच्यावर नाही येत. नाहीये का? नाहीये ना, म्हणूनच. ओ. त्यामुळे नाटक कुठलं ऐकायलाच मिळत नाही. मला पूर्वी आवडायचे नाटक फार. अच्छा. हां. म्हणजे विविध भारतीला नभोनाट्य देखील प्रसारित करण्यात यावी असं आपलं म्हणणं आहे. हो. बरं, बघूयात, तसं नियोजन करूयात. शक्य झालं तर नभोनाट्य विविध भारतीला देखील आमच्या विविध कार्यक्रमामध्ये प्रसारित करण्याची जर शक्यता असेल तर ही सूचना जी आहे ती आम्ही संबंधित विभागापर्यंत पोहोचवतो. शक्य झाल्यास अशी नभोनाट्य देखील आपल्याला. धन्यवाद. श्रोते हो, या होत्या फोन इन लोभ असावा कार्यक्रमातल्या श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया. याशिवाय आम्हाला काही मेल आणि पत्र मिळालेले आहेत. तर ते आवडल्याचं त्यांनी त्यांच्या या मेलमध्ये कळवलं आहे. आणि त्यानंतरचा त्यांचाच हा मेल आहे, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाविषयीचा. हा कार्यक्रम अतिशय आवडल्याचं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये आम्हाला कळवलेलं आहे. कबीर गाथा हा वनिता मंडळ कार्यक्रमांतर्गत 11 जूनला जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता तर तो आवडल्याचा GM मेढेकर यांनी आम्हाला आणखी एका त्यांनी पाठवलेल्या त्यांच्या मेलमध्ये लिहून कळवलेला आहे. नंतर हा मेल आम्हाला आला आहे तो कांता दीपक देसाई यांचा. आपले सर्वच कार्यक्रम पुण्यातनं हा त्यांनी मेल पाठवलेला आहे. आपले सर्वच कार्यक्रम फार छान असतात असं त्यांनी त्यांच्या एका ओळीतल्या मेलमध्ये आम्हाला लिहून कळवलेला आहे. आणि मनोहर जोशी यांचा हा मेल आहे तो रुपेरी मुकुटाचे मानकरी भाग 4 पृथ्वीराज कपूर यांच्याबाबतचा जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आलेला होता तर त्या कार्यक्रमाबाबतचा अभिप्राय आहे. हा कार्यक्रम देखील त्यांना आवडल्याचं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये कळवलेलं आहे. त्यानंतरचा हा मेल प्रसाद रजनी विनोद पाठक यांनी अंबरनाथ इथून आम्हाला लिहिलेला आहे. दर गुरुवारी पुणे आकाशवाणी केंद्रावरून सात संवाद हा कार्यक्रम जो प्रसारित केला जातो तर या कार्यक्रमामध्ये गौरी लागू यांनी अतिशय उत्तम रीतीनं त्या सादर करतात. खूप वेगवेगळे विषय, संस्था, व्यक्ती, कार्यकर्ते यांच्या अतिशय उद्बोधक अशा माहितीपूर्ण मुलाखती या कार्यक्रमात प्रसारित करण्यात येतात. तर हा कार्यक्रम आवडणं प्रवास करावा लागतो तर त्यावेळी नेटवर्क उपलब्ध न झाल्यानं कार्यक्रम नीट ऐकता येत नाही, याबद्दल त्यांनी रुखरुख व्यक्त केलेली आहे. या संदर्भात त्यांनी 2 सूचना कळवल्यात की हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात यावा. मुख्यतः पुणे केंद्र आणि पुणे विविध भारती FM वरून वेगवेगळ्या वेळी तसंच YouTubeवर देखील हा उपलब्ध व्हावा असं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये कळवलं आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यक्रमात शक्य झाल्यास आमंत्रित व्यक्तीला प्रश्न विचारण्याची संधी मोजक्या 2 किंवा 3 व्यक्तींना मिळावी. या संदर्भामध्ये विषय व्यक्ती आधीच जाहीर करून त्याविषयीचे प्रश्न वागवावेत असं त्यांनी या मेलमध्ये लिहिलं आहे. तर या मेलसाठी प्रसादजी आपले मनपूर्वक आभार. यानंतरचा हा मेल 25 मे रोजी 6:30 वाजता सिंथेसायझर वादनात प्रावीण्य मिळवलेल्या बाल कलाकार विनीत चिंचाळकर यांची वंशिका पवार यांनी घेतलेली मुलाखत उत्स्फूर्त होती, ती अतिशय भावली असं त्यांनी या मेलमध्ये लिहिले. आणि 7:30 वाजता 28 मेला प्रसारित झालेल्या शेतकरी बांधवांच्या कार्यक्रमात नारायण नामदेव कुंभार यांनी त्यांच्या बालपणीच्या रेडिओच्या निगडीत ज्या आठवणी भावस्पर्श रीतीनं कथन केल्या त्या देखील त्यांना आवडल्या. रुपेरी मुकुटाची मानकरी या कार्यक्रमाचा हा अभिप्राय पृथ्वीराज कपूर यांच्यावरती जो कार्यक्रम प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केला होता तर तो देखील आवडल्याचं हे आम्हाला कळवलं आहे दादाभाऊ यशवंत तांबे यांनी. श्रोत्यांनी पाठवलेल्या मेलद्वारे अभिप्रायातला हा शेवटचा अभिप्राय. अनिल पोटे यांनी निगडी प्राधिकरणातनं हा मेल पाठवला आहे.
व्यक्तिवेध कार्यक्रमांतर्गत ब्रिगेडियर अजित आपटे यांची मुक्ता कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत त्यांना खूपच आवडल्याचं आणि खूप माहितीपूर्ण ही मुलाखत झाली असं त्यांनी या मेलमध्ये लिहिलं आहे. अजित आपटे यांनी दिल्ली ऑपरेशन सिंधूरविषयीचे श्रोत्यांच्या मनातले जे अनेक गैरसमज होते ते त्यांनी त्यांच्या मुलाखतीतून दूर केले. तर याबद्दल आणि पूर्वीच्या काळी असलेली जुनी शस्त्रास्त्र आणि दारुगोळा, आता बदल झालेली आधुनिक युद्ध आणि साहित्य दळणवळणाची साधनं याबाबतची उपयुक्त अशी माहिती या मुलाखतीदरम्यान प्रसारित करण्यात आली. तर ती अतिशय उपयुक्त वाटल्याचं पोटे यांनी त्यांच्या या मेलमध्ये आम्हाला कळवलेलं आहे. तेव्हा या सर्व आपण ऐकलात कार्यक्रम फोन इन लोभ असावा. सादर करते कैलास शिंदे. श्रोते हो, स्वप्नांना पंख असतात, हो की नाही? अहो, आणि म्हणूनच कधी कधी बेबंदपणे उडू द्यावं त्यांनाही उंच आकाशात. मग त्या क्षणापुरतं आपल्याला लहान व्हायला लागलं तरी बघावं होऊन. मग पाहतो हळूच वरपक्षाकडून या लाजून वधू ट्विंकल पाणी पाणी होत असे. आमच्याकडे तर सगळ्यांच्या विचारांचे घोडे नुसते धावतायत. अहो, तुम्ही त्यांचे विचार ऐकलेत ना तर काजवे चमकतील डोळ्यांपुढे. आता कामाचा वेग वाढवायला हवा की नाही बाळांनो? खाली वधू पक्ष उतरू दे, मी खालची रूम थोडी नीट करून ठेवतो. काही संबंध लागत नाहीये ना? नॉट टू वरी. त्यासाठी ऐका 101 उमा सदन कौटुंबिक श्रुतिका मालिकेचा कोरा करकरीत भाग गुरुवारी 26 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि त्याच दिवशी दुपारी आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून आपली लाडकी कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन 101 उमा सदन. लेखन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या गौरी लागू. महाकवी कालिदासानं म्हटलंच आहे, उत्सव प्रियः खलु मनुष्यः. तर मनुष्याला उत्सव सण साजरे करायला खूप आवडतं. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक ऋतूला अनुसरून आणि शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक अशा आहार विहाराची योजना सणांच्या द्वारे आषाढ महिन्यात महाराष्ट्र